शिवतीर्थावर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावल्याचं कळतंय। तर मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची ही माहिती मिळते। विधानसभेच्या निकालामध्ये मनसेचा पुरता सुपडा साफ झालाय आणि या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। तर या निवडणुकीमध्ये मनसेने तब्बल 125 उमेदवार रिंगणात उभे केले होते, मात्र मनसेला अपयशच आलेले। 2019 ला एका आमदाराचा पक्ष असलेला मनसे 2024 ला भोपळाही फोडू शकलेला नाही आणि एकूणच त्यामुळे पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाची मान्यताच आता रद्द होण्याचं हे संकट मनसेवर आहे। तर मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। मनसेचं पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाईल असंही कायदेतज्ञांनी म्हटलंय। 8% मतदान किंवा एक आमदार जिंकणं गरजेचं होतं, मात्र मनसेला या निवडणुकीत केवळ 1.55% इतकंच मतदान मिळालंय। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स अशा 2-3 कायदे आहेत इलेक्शन कमिशनचे, म्हणजे पार्लमेंटचे। त्याप्रमाणे एखाद्या पक्षाला मान्यता आणि चिन्ह मिळण्यासाठी काही निकष आहे। या निकषाप्रमाणे माझ्याकडे जे निकष आहेत त्यामध्ये 8% एकूण मतदानाचं पर्सेंटेज 8%, आणि आपण या निकषाची पूर्तता करू शकत नाही आणि आपली मान्यता का काढून घेऊ नये असं त्यांना विचारलं जाईल। आणि त्यामध्ये मग मनसे त्याच्यावर काय जे उत्तर देईल आणि या निकषाची जर पूर्तता होत नसेल प्रायमा फेसी तर त्यांची मान्यता काढली जाईल। मान्यता काढणं म्हणजे काही नाव काढणं वगैरे नाही, फक्त त्या पक्षाला जे चिन्ह आहे, एक विशिष्ट असं इंजिन चिन्ह आहे, ते त्यांना मिळणार नाही। जे अवेलेबल चिन्ह आहे ते मिळेल, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे, बाकी दुसरं काही नाही।